63 वर्ष या संस्थेला झाली आणि मला आश्चर्य वाटतं एकही ओळखायला नाही. संस्था उभी करणं सोपं असतं, पण संस्था टिकवणं फार अवघड असतं. एखादी कीड त्याच्यामध्ये स्वार्थी माणसाची शिरली की त्या संस्थेचा राहिला होतो. तर मला या संस्थेचा अभिमान वाटतो. त्याप्रमाणे रयत शिक्षण 100 वर्ष झाले, अजून भक्कम पायावर होते. तर या हा जो पुरस्कार दिलाय अतिशय मला आनंद झालाय. कारण एका चांगल्या चारित्र्य संपन्न व्यक्ती जिथं आहेत त्या संस्थेमध्ये अशा संस्थेने दिलेला सत्कार खरोखर मला काय आणि मला अभिमान वाटेल असा. पुरुष प्रधान संस्कृती ही तिला ते भाव देत. आणि मग मी अनेक विधवा अशा पाहिल्या आहेत की आपल्या पती मेल्यानंतर ती जी समर्थपणे आपलं कुटुंब सांभाळते, मुला बाळांना मोठं करते, तेव्हा तिचे गुण आपल्याला दिसतात. आता मला असं कळलं, मला खरं वाटत नव्हतं, पण रत्न मला सांगे जर मुंबईच्या बाहेर पडलंच नव्हतं. अर्थात त्यांना काही आवडलं नसेल, कारण हे सत्यशोधक समाजाचे विचाराचेच माणसे. पण त्यांनी इतक्या समर्थपणे एवढी मोठी संस्था कशी सांभाळली. आम्हाला तरी काय करून मिळालं होतं, मिळालेले मला. खरोखर त्या नारीचा थोर काकींना किती नमस्कार करावा. आणि आधी भेट झाले तिथं मी खूप त्यांच्याशी गप्पा मारल्या. उशीर झाला खरंच. ज्यांनी आम्हाला भावांप्रमाणे स्वातंत्र्य दिलं, आपलं कधी आपलं आई वडिलांनी उत्तम शिक्षण दिलं आणि त्यामुळे आमच्यामध्ये धीटपणा आला, प्रेमळपणा आला, संपन्न चारित्र्य, उत्तम शिक्षण आहे आमचं टॉनिक. आणि त्यामुळे माझ्या जे आई वडील, थोर आई वडील, त्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. माझे वडील सत्यशोधक समाजाचे प्रचारक होते आणि माझी आई लहानपणी पूर्णपणे पडली. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांची विचारवृत्तीला तिच्यावर एक हे जातो परिणाम आत्मसात दिले. त्यांनी सुरुवातीला काठेवाडी या छोट्याच लहान गाव होते. आता जरा शरदवाडी म्हणायचे संपन्न झालेले लहान, अतिशय लहान असं काठेवाडी गाव. आणि प्राथमिक शिक्षण आमचं तेवढंच झालं, तेवढं शाळा, प्राथमिक शाळा. आणि मग आम्हाला माध्यमिक शिक्षणासाठी आरंभ दिल्या. 11 जणांची टीम आमची क्रिकेट टीम. ती क्रिकेट टीम या आई वडिलांना चिंता पडली त्या शिक्षण पण त्यांना देत आणि आरोग्यावर लक्ष. आम्हाला कंपल्सरी दूध प्यावं लागायचं. मी आता माळ खायचे, मी हळूच ते कुंडीत टाकायचे, पण खायला आवडायचं नाही. आता त्याचा फायदा म्हणतात 87 वर्षाच्या वाटत नाही. बरं, मला एक पुरस्कार. वडील माझे त्यांना बँक होते बारामतीला. साधी नव्हते, उत्पन्न घरात अतिशय कमी आणि मुलं कशी शिकवायची ही त्यांना चिंता लागली होती. ती एवढी झाली. तर माझे वडील म्हणाले माझ्या आईला, तू आता थोडी शेती बघायला पाहिजे, काळजी थोडी शेती पडल्याची. तर आई म्हणाली 5 महिने बारामती ते काठेवाडी 5 महिने आणि वाहन नव्हते त्यावेळेला. तर तू कसं काय बघणार? वडील म्हणजे काळजी करू नकोस. बघा त्यावेळेचे 100 वर्ष माझे वडील, तू काळजी करू नकोस, तुला टांगा विकत घेऊन देतो. तर टांग्याला घोडं कसं सोडवायचं, घोडं परत सोडवायचं आणि टांगा कसं चालवायचं हे मी तुला शिकवलं. आता सुद्धा देणार नाही तुम्ही, हे करू देणार. मी पाहिले परवा आता एक माझ्या शेजारी
एका मीटिंगला मी गेले आणि माझे शेजारी सरपंच तिचं नाव घ्यायचे याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये. आणि सरपंच आणि म्हणलं माझ्या शेतात माणूस बसले. मग मी त्याला म्हणलो तुम्ही कोण? मी सरपंच व्हायचा नव्हता. म्हणजे आता आमचं 100 वर्षापूर्वी काय असेल तुम्ही काय ते बघितलं याचं काय नाही बोलली मी फटकळ आहे तशी तिचा पण बोलू सरपंच वाईट ते तिथं नव्हता त्यांना जरी उठली अशी हे असं घाबरून तुम्ही प्रेक्षकच बसा. त्यांना तिथं बसवलं आणि आमच्या सरपंच अजून आणि दुष्काळी भाग खूप चोऱ्याची. आईला काय झालं उद्देश उशीर झाला शेतात नाही तर आमच्या वाट आणि तिने लांबना दिसलं की 4-5 लोक ओढ्या कधी लपलेत त्याची कुजबूज काढणार लागला. त्या लक्षात आलं त्यांनी आपल्याला अडवलं. ताईच्या अंगावर काय दाले नव्हते पण एक मुलगीच नव्हतं. तिने काय जादू केली मला माहित नाही पण टांगा आला पुढे टांगा ठेवला उतार काय विचार सगळे इकडे पूर्वी नवरे पात्रात पुढं वर कमरेला कमळ असेल नाही ते आता मुलींना मुलींना माहिती मग सोडायला तिथं पाहिलं गाड्या उचकल्या तिथं इकडे तिकडे सगळं उचकलं. आईची झडती घेतली सगळं आणि काहीच सापडलं नाही. तोपर्यंत खूप उशीर झाला घरी यायला. आम्ही सगळं काळजी आई कशी आली नाही आई कशी आली नाही. मग आईने हरभराची गाडी टाकून आम्हाला म्हणले ते 16 सगळे आम्ही बसलो असेल. आई पण बसली नशीब का झालं तर मला चोराने आढळलं. बापरे बापरे. मग तो मंगळसूत्र दिसत नाही काढून घेतलं वाटतं. मी म्हणले नाही मी लपवलं. कुठं लपवलं म्हटलं माझी स्वालीत सगळं बघितलं त्यांनी. ते कमल शोधलं हात वर करायला लावले गाड्या काढल्या घोड्याला तपासलं. हा आम्ही आलेला म्हणलं की तू मंगळसूत्र तर कुठे ठेवलं घेतलं नाही त्यांनी नाही घेतलं तो कसा घेत माझी एका ताट चुकी. मग आम्ही म्हणलं मला आम्हाला ती येऊ करायची प्रश्न द्यायची तुम्ही ओळखा कुठे ठेवलं आम्ही आपण काहीतरी पायाखाली ठेवलं शीट असं काहीतरी उत्तर पण काय नाही ना तर कुठे ठेवलं असेल पण सांगता येईल सांगू बरोबर आहे बरोबर आहे बरोबर शाबास. आईच्या केस आमच्याशी दाट होते आमचे सुद्धा आता हे दिसतंय हो मी सुद्धा ते असते नाही यायचे दोन फक्त आमच्या सगळ्यांचे पडलं फार सगळ्यांचे सुंदर केस. आईने काय केलं ना दिसतात ते चोर आणि गाडी नव्हतीच मंगळसूत्र काढून ना आईने पटकन केस केस अशी त्याच्यामध्ये आंबाडा बांधला ससरा देव त्या डोक्यात पदर गुन्हेच घ्यायचे ना आणि मग ते सोडून लागले. काय होतं काय होतं माहिती का अशा छोट्या छोट्या गोष्टींना आम्हाला खूप शिकायला आणि धाडच आलं की घाबरायचं नाही. मी BA झाली पुण्याला जाऊन लागलं तो हॉस्टेल निघाले आणि आई काय करायची धान्य बिन्य घरी आणायची चुकवायला लागली ना स्वतः. त्यामुळे हरभरा आणणं भाजी आणणं हे आणणं ते आणणं त्यामुळे थोडा घराचा खर्च कमी व्हायचा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची की धाडच काढणं तर हे 11 पोरांचं लक्षात होत. त्यावेळेला वडील त्याच्यात होते बँकेत त्यावेळेला त्या आई शेती नव्हती घरी तर घर शिकली पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी असली तर शिकली पाहिजे. घर मिळालं भाडं द्यायची ताकद काय करायचं पण आमच्या आबाने आई दोन्ही घर शोधायला टाकायची जिथं कमी भाडं आम्ही जायचे. मग कमी भाडं कोणाला तर भूताच्या घराला
ज्या लोक म्हणायचे हा या ठिकाणी सवाष्ण मेली आणि ती मेणबत्ती घेऊन अशी रात्री फिरते, त्यामुळे तो घाबरला आणि त्या घरात कोणी राहायला जायचं नाही. पण आमचे म्हणजे बरं स्वस्त ₹2 भाडे आणि कुठलं भूतन काय नाही. तर लोक म्हणायचं हो तुम्ही जाऊ नका त्या घरात, ती सवाष्णबाई मध्यरात्री बसते, तुमचा मुलांचा गळा वेळा पकडे, काय करू नका. आई म्हणायची बाबांनो माझी 11 भूत 11 इतकी स्ट्रॉंग आहे, त्या भूतांना पळून नाही. त्यामुळे काय झालं, भीती अशी भूत काही मी अंधश्रद्धा काम करत त्यांनी घेतले, मी नव्हतं लात पण घेतलं. दुसरी गोष्ट काय झाली की परिणाम कसा होतो बघा, की सकाळी उठलो त्या घराच्या भूती पुढं सडा पडलेला, हळदी कुंकू, नंतर ते काय काटा असायचा मला अजून आठवते, नंतर बिब्बी असायची 4-5 बिब्बी आणि लिंबू आणि मिरच्या असायचं. आई बादली घेऊन यायची खरखर करते कसं त्यातलं आई फार व्यवहार की लिंबू पण काढून घ्यायची, लिंबू घ्यायची, मिरची घ्यायची, बिब्बे पण घ्यायची. मी म्हणायचे लिंबू तर ठीक आहे, बिब्बा कशाला? ते म्हणे हे ना धान्यात घातलं कीड लागतं. म्हणजे अप्रत्यक्ष पण आम्हाला काय मिळायचं, ज्ञानच मिळायचं ना. आणि त्यामुळे काय झालं की हे ज्योतिष बितिष शकून अपशकून साधू बिधू एखादा आला ना भगवाई घालून त्याची ती इतकी फजिती करायची, आमच्या दारात येतात. हे त्यामुळे अप्रत्यक्ष खूप चांगले आम्हाला संस्कार मिळाले. नंतर 5 भावांना पुण्याला ठेवलं, दहाच्या पडून 5 भाव पैसे घालायचे. आणि आश्चर्य वाटलं, घरातनं डबा एसटीने जायचं त्यांना जेवणाचा खर्च होऊन. आता लोकांना वाटतं पवार श्रीमंत झाले ते कसं, ते काय मला वाढण्या घालायचं. पण जे माझे दुसरे भाऊ शिकले, उत्तम धंदा करतात, ते खरोखर खूप कष्टाने शिकले. डबा जायचा आणि डबा घेऊन कधी कधी नाचायचे, डबा उशीर झाला एसटी झाला तेच खायचं. नाही तर मग आई म्हणायची की तुम्ही काय करायचं, चणे आणि शेंगदाणे आणायचे आणि ती खायची. या प्रकारे माझे पहिली 5 भाऊ खूप शिकले, खूप मोठी झालेली, खूप त्यांनी कष्ट केले. पण बघा मी काय म्हणाले आईला की तुम्ही म्हणता मी लग्न नाही, तुमच्या मुलीशी मला एकांतात बोलायचं. तुला हिंदी पाटलांची बोलायला बापरे, त्यांच्या आधी म्हणजे आवाज मोठा भीती वाटायची. नाही तुला काय बोलायचं तर ऐक ना, तुला नसेल पसंत मग स्वातंत्र्य होतं. आपले एका मी आपली गाडी मला म्हणाले तुझ्या आई वडिलांना मी पसंत आहे, तुला मी पसंत आहे का? मग म्हणाले हे जर आमदार म्हणून किंवा काय मला कोणी मिळालं किंवा मी प्राध्यापक झालो, माझे पैसे मी घरात देणार नाही, मग कुणाला देणार? समाजासाठी खर्च कर, 1 रुपया तुला त्यासाठी नोकरी कर. दुसरी गोष्ट, उशिरा का आला असं मला विचारायचं नाही. मी कधी येणार, मध्यरात्री येईन कधी येईन, आणि महिन्याने पण येईल नाही तर 6 महिन्याने, इतक्या महिन्याने का आलं म्हणून भांडण. चौथी गोष्ट, माझे जे मूल्य आहे, उदाहरणार्थ तुझं घर श्रीमंत झाले, तू आपल्या घरातनं पैसे मागून आणशील आणि संसार मला चालणार नाही, तुझ्या नोकरीच्या पैशात मग तुझं घर चालणार नाही. ही मूल्य तुला सांभाळावी लागतात. हे सगळं तुला पसंत आहे का? आणि कधी येणार म्हणलं मी, आणखी एक सगळं होतं त्यांचं, ते म्हणाले की मी तुला त्रास देणार नाही, एवढं फार चांगलं बोलत होतं त्यांनी मलाही कधी त्रास दिला.
पण पैसे मात्र मुलं दोन झालं खूप त्रास द्यायचे. तर ते म्हणले मी तुझ्यात काढणार नोकरी कर, तुझे पैसे तू, पण घरनं पैसे आणायचे. आणि दुसरी गोष्ट मला मॅडमकडे लक्ष देता येणार नाही. ते तुला पसंत असेल तर तू माझ्याशी, आणि या 2 खोल्यात तुला राहू. 25 वर्ष मी राहिलो. आता जेव्हा मी नवीन नवरी म्हणून आले त्या 2 खोल्यामध्ये, थोडीशी भांडी बिंडी अशी थोडी खायला दिली होती, ती करून स्टोव होता शेजारच्या चाळीमध्ये अंतर. पण शेजारच्या ब्राह्मणाच्या चांगल्या मुंबईतले त्याचा हे होतं ऍडव्हान्स होत्या. मला दुपारी मी आपल्या शिकायची. तुला काय पडून घेऊन आणलेच नाही, लग्न झाले तुझा नवरा आम्ही वाढलेलाच नाही. तुला ते 4 महिन्याला गेलं, एकदाही तुझा नवरा बघितले नाही. दुसरी काही छोटी नाही. मला म्हटलं असं पण असतो. काय वाटलं बाबा थांबला. आता आम्ही त्यांची हे मुलींना एकटं टाकून 12-12 वाजता त्रास करून सगळ्या बायका उभ्या गच्ची होती अशी. नाही 2 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले आणि कोल्हापुरी चपला जिन्यामध्ये आवाज आला, चल उदर बिदर उचल बाय ना आता जाबच विचारायचं म्हणून सगळ्या गॅलरी उभं बॅग वेग हातात पाहिजे एवढ्या पुस्तकं आणि आणि अशा त्यांना नाही बोलताय ना. मागच्या मागे गेले पळून. दुसरीच म्हणलं बापरे कसं व्यक्तिमत्व आहे. काही सुचलं नाही. नाही नाही तसलं काही नसेल त्यांचं, तशा प्रकारचे नाही, तुम्ही काय काळजी करा. आता हे माझ्या म्हणजे जीवन कलेक्टिव्ह झाले. आणि मग ते म्हणाले की तू व्हावं लागेल तुला. मग मुंबईत पहिल्यांदाच आलो आणि कुठेच मुंबई बोलतो. मग म्हणजे क्लिअर कॉलेज होते संडेचं जाते. मग काय तुला नाही येणार सोबत? नाही तुला 45 ना, तुला नाही ना दुपारला बोलता येते ना. आता विचारत जायचं की चर्चगेट कुठे, चर्चगेट कुठे विचारत जायचं. गेले बाई शेजारी बघाय विचारले, ते लोकलला बसले चर्चगेटला फी भरली आणि मग सगळं राहिलं. तर बीएडची फी भरल्यानंतर 1 वर्षात तो कोर्स झाले फर्स्ट क्लास जाते. आणि सांगा आता दुःखाची गोष्ट अशी की आज 97 साली मी रिटायर्ड झाले. हळूहळू मुख्याध्यापक हाच प्राण, त्याच्यात प्राण असेल तर शिक्षकात, आणि शिक्षकात प्राण असेल तर मुलांचा प्राण नाही. हे माझं वाक्य मुख्याध्यापक लावला. खुर्चीत बसणार मुख्याध्यापक शाळा खुर्चीत बसतो. खुर्चीत बसायचं, तोंडात तंबाखूची गोळी असायची, थोडं उपदेश करायचा वाळा, मग लक्ष करत चालेल का असं. म्हणून शिक्षकांना खूप तयार करावं लागतं. आणि त्यामुळे त्यांना सांगितलं मुख्याध्यापका प्राण आहे, मुख्याध्यापकात प्राण असेल शिक्षकांमध्ये येणार, शिक्षकात प्राण मुलांमध्ये काय होणार, ही शाळा जीवन सोडणार. तेव्हा मला नम्रपणे रगू नका, तुम्ही तसे नाहीये, तुम्ही शिक्षक आहेत की बाबा ही पुढची पिढी बनवतात, जीव तोडून शिकवा, आपल्याला त्याचं बक्षीस मिळतं. माझी मुलं फार गुन्हे निघाली, त्याचं बक्षीस आहे. अत्यंत गुन्हे काळजी देतात, मला न विचारता पैसे टाकतात माझ्या नावावर. आई नको मला, मी साधी राहते. नाही आई तू मागणार नाही. संस्कार मुलापर्यंत पोहोचतात ना. मी जर पैसे खाल्ले असते तिथले आणि घाणेरडा दुर्गंधयुक्त पैसा घरी आणला किंवा एनजीओ वापरांनी आणला काय झालं. मी म्हणते त्यांना वडिलांचं त्यांना हे काही मिळालंच नाही. तुला असे कधी लहान असताना घ्यायचे कडं
नंतर कधी बघायची. तर मी म्हणाली सुरुवातला मला मोठं म्हणलं की सुरुवात तुम्हाला वाईट वाटत बरे की बाकी 18 वर्ष आमदार आणि एकही घर त्या 2 खोल्या माझ्या मुलांनी घेतला सगळं त्या 2 खोल्यात मी राहिले. 18 वर्ष आमदार, मुलं माझी चालत कॉलेजला जायची बसने, शाळेत सुद्धा बसले जायचे, मी सुद्धा बसले जायचे. आणि इतकं सगळं असं म्हणजे अनेक वेळा तर घड आता मी लावून ठेवायचे कारण मी नसायचे ना घरी. मग मुलांना म्हणायचं तुम्ही शाळेत ना आता तिथे थांबा मग खेळायला. मग मुलांच्या वेळात काय केलं किल्ल्या बांधल्या आणि लॅच फी असतं की नाही तेवढं शिकतात ते मुलं 4थी 5वी. लॅच फीने कसं उघडायचं, दरवाजा कसा उघडायचा आणि परत कसा तुमच्यात ते शिकवलं. मग त्यांची शाळा आधी सुटायची माझे म्हणतात ती घ्यायची खेळ ओढायचे खेळ खाणार आणि काय आलं शिकवायला मग जायचे खेळायला. असं मुलांचं शिक्षण झालं. त्यांनी मुलांना म्हणलं तुम्हाला काय मला काही फार देता नाही बाकीची मुलं कशी कुठं कुठं फिरायला जातात हॉटेलमध्ये. मुलं म्हणतात आई आम्हाला अजिबात दुःख वाटत नाही, आमचे बाबा म्हणजे पोरा चेक आहे त्या चेकवर किती रक्कम टाकली लोक मदत करतात, आम्हाला गरज आहे सोडा. पण समजा ऍक्सिडेंट झाला काय झालं आणि आव्हान केलं मेंढे पाटलांचं मुलगा अजून शेकडो हात मध्ये तर आमचे बाबा असे तसे नाही पुरा चेक आहे त्यात फक्त रक्कम टाकली. इतकं मुलाम वडील आम्हाला मिळालं आणि आई तशी का आम्हाला कधी दुःख होत नाही की इंग्लिश मिडियमला आम्ही गेलो नाही त्यावेळी आम्हाला इंग्लिश बोलतात नाही. जिल्हा परिषद शाळेत काही पूर्ण उत्तम शिकले मुलं उत्तम संस्कार आहेत. मला एकच सांगायचं आता हा माझा चेक आहे तुम्ही माझे एक मात्र नाही देता. आम्हाला AI ची लॅब करायची तर ते मी शाळेला त्यांनी दिली. आता इथं चेक नंतर हे माझे वेळ आहे का चेक शिक्षक पण असतात हे पण असतात. दातृत्वाचा एक वेगळा आदर्श आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गौरी येथील शाळेच्या माध्यमातून हा धनादेश आपल्या संस्थेसाठी दिला जातो आहे. त्यांनी 2 गाणे म्हणावेत. आबाळा एवढी ज्यांची उंची मेंढे पाटलांसारखे आबाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, त्यांनी थोडं खाली यावं आणि ज्यांचे पाय मातीने भरलेत त्यांना थोडं उचलून घ्यावे.